रामकृष्ण हरी सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर सकाळी सकाळी मस्त असं सगळं कामावरून आंघोळ झाली आणि माझी अशी मस्त अशी देवपूजा पण झाली होती. देवपूजा करून घेतलं की घर असं प्रसन्न होऊन जातं मंदिरात गेल्यासारखं. तसंच तुळशीला पण पाणी घालायला गेले तर सूर्यनारायणाचं पण दर्शन घेतलं. सूर्यनारायणाला पाणी वगैरे वाहून खूप छान अशी पूजा पण केली. तुळशीची पूजा करताना माझी तुळस पहा किती हिरवीगार होती. माझ्याकडं तुळशी रांधावण नाही बरं का, पण आहे तसं आहे, पण मनात श्रद्धा भरपूर आहे. त्याच्यामुळं माझी तुळस खूप छान अशी हिरवीगार आहे आणि खूप छान वाटतं मला त्या तुळशीची पूजा करून. तुळस माझी फुललेली पाहून रोज असं तिला पाणी घातल्यावरती भरपूर अशी फुलते आणि मस्त असं अंगण आणि परिसर खूप छान वाटत होता. सगळीकडे हिरवं वातावरण, ते वारं मस्त असं अंगण खूप छान असं पवित्र वाटत होतं. तर पहा मस्त अशी पूजा करून घेतली. तुळशीच्या पण पाया पडून घेतलं, सूर्यनारायणाचं पण दर्शन घेतलं मी. तर सगळी पूजा आवरून माझं आता पूजा झाली होती. तर सकाळी सकाळी मुलांच्या शाळेची घाई असते, तर पहा मी लगेच स्वयंपाक करून मुलांचे टिफिन पण भरत होते. एकीकडं दूध तापायला ठेवलं होतं आणि मस्त असं डबे भरायची तयारी चालली होती. तर मी केली होती दही भेंडी. तर दही भेंडीची रेसिपी तुम्हाला सांगेन, खूप छान अशी आहे बरं का. तर मस्त अशी दही भेंडी केली. डब्याला पण मुलांना तीच दिली, कारण मुलांना पण भरपूर आवडते आणि मला पण आवडते. तर दही भेंडी खूप छान असते करायला आणि आवडते पण. तर तुम्हाला आवडतं असेल तर नक्की सांगा. तर दही भेंडीचं असं मस्त जेवण आहे. तर दही भेंडी आणि रगडा पण होता. तर मुलं म्हणले आम्हाला आई रगडा नको, फक्त दही भेंडी. तर मुलं निघाली शाळेमध्ये. तर जाताना माझ्या मुलांना अशी सवय आहे की रोज आंघोळ केली की देवाचं दर्शन घ्यायचं, कारण संस्कार कसे लावत तसे असतात. तर मुलाला चांगले संस्कार लावायचं आपल्याच हातात असतं. तर मुलं रोज देवाचं दर्शन घेतात, कारण देवाचं दर्शन घेतलंच पाहिजे, कारण सगळ्याला चांगले संस्कार दिले पाहिजेत. तर मुलांची गाडी आली होती म्हणून मुलं अशी पळतच निघाली होती ना. तर मुलं भरपूर अशी पळत होते. तर मेंढ्याला वाटलं आम्हाला मारायला पळतात म्हणून ते पण पळत होते बरं का. तर त्या तिकडं पळून गेल्या, कारण आमच्या 2 मेंढ्या विकायला गेले होते आणि या 2 ज्या होत्या त्या मोकळ्या सोडत. तर दीदीन ते असे गाडी आली म्हणून पळत होते. तर रस्त्याने ते पळतच गेले. तर मेंढ्या पण त्या 2 मेंढ्या ज्या होत्या त्या लगेच माझ्याकडे आल्या. तर ते माझं पिच्छाच सोडत नव्हत्या, कारण त्यांना करमन असं झालं होतं, कारण त्या मेंढ्या नेल्या होत्या त्या ह्या 2 माझ्या मागं फिरत होत्या, काही काम पण करू देत नव्हत्या. तर माझ्या मागे त्या करतच होत्या. त्यांना मी खायला पण दिलं आणि अशा त्या शांत उभा राहिल्या होत्या खाऊन. पहा आमचं अंगण किती छान दिसतं हिरवंगार. तर आले आणि आम्ही घेतलं जेवायला. तर जेवणात मस्त असं भेंडी, लोणचं, रगडा, बाजरीची भाकरी, चपाती, असं मस्त असं जेवण होतं. तर मी घेतलं जेवून. तर जेवणाचं मस्त असं झालं. तर आम्ही गेलो शेडमध्ये. तर शेडमध्ये तूच हलवायचं काम चाललेलं होतं. तर घेतली तूच हलवून. तर मी आधी गेल्या भांडे साईडला करून ठेवले, कारण ती तूच हलवण्यासाठी बारकाली जी भांडे आहेत ते बी साईडला करून घेतले आणि त्यानंतर तूच हलवायला लागले. तर असं आमचं नियोजन असतं कामाचं. तर तुम्हाला कसं वाटतंय ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगत चला, आणि कसे आमचे व्हिडिओ वाटतात ते पण सांगत चला. छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मस्त असं आमचं पोल्ट्रीतलं नियोजन आहे. तर पिल्लं पण अशी बाजूला मनानेच बाजूला होतात बरं का तूच हलवताना. त्याच्यात आम्हाला अडचण पण होत नाही, कारण आम्ही त्यांची भरपूर काळजी घेतो. तर नंतर तूच हलवून झाली आणि माझं चाललं होतं भांडी फिरवायचं काम. तर अशी भांडी फिरवली ना तर असं खाद्य खाली पण येतं आणि त्यांना खायला पण येतं, कारण हलवत राहायचं म्हणजे पक्षी चांगला खातो. तर पक्ष्यांना खाण्यासाठी सारखे भांडे फिरवायचे. तर भांडे फिरवून झाले आणि आवूंचं चाललं लगेच. खाती भांडी जी आहेत खाली आल्यावर पाणी सांडतं म्हणून ती वरती घ्यायचं काम. तर अशा प्रकारे भांडी वरती घेत होते. तर खाद्याचे पण भांडी वरती घ्यायचे, म्हणजे पक्ष्याचं तोंड पुरतं असं घ्यायचं. जास्त खाली असल्यावर पक्षी सांडतो. अशा प्रकारे आम्ही भांडे ते वरती घेऊन ठेवतो. तर असं आमचं शेडमधलं पण कामाचं नियोजन असतं. तर कसा वाटला आपला नवीन व्हिडिओ ते आम्हाला कमेंट करून सांगा. तर मी इकडल्या बाजूला होते, तर पक्षी इकडं आले. तर मला काय वाटलं इथं का थांबले, तर एक पक्षी तिथं मला असा मेलेला दिसला. तर एक अर्धा असा असतोच, कारण वातावरण पाहून मर होते. तर एक पक्षी मेलेला पण पाहिला. तर हे पहा अशा प्रकारे. तर कसा आपला आजचा व्हिडिओ वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगत चला. खूप छान असं वातावरण आणि पक्षी पण फ्रेश आहेत. असं आमचं रोजचं काम असतं. धन्यवाद.